राधानगरी तालुक्यातील शेटकेवाडीत जमीन गट क्रमांक 532 मधील शेतीच्या वादातून 2 गटांमध्ये हाणामारी झाल्यानं परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। राधानगरी तालुक्यातील शेटकेवाडीत जमीन गट क्रमांक 532 मधील शेतीच्या वादातून 2 गटांमध्ये हाणामारी झाल्यानं परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पहिल्या गुन्ह्यात नियती रणजित भोसले यांनी फिर्याद दिली असून ते आपल्या पती, 2 बहिणी, त्यांचे पती, मुलगा तसंच आई वडिलांसह शेतात रोप लावत असताना शंकरभाऊ भोगुलकर, भरत शंकर भोगुलकर, मनोहर शंकर भोगुलकर, सिद्धार्थ मनोहर भोगुलकर, सविता भरत भोगुलकर, वैशाली मनोहर भोगुलकर, श्रेयश भरत भोगुलकर, आकाश खांडेकर, निखिल रेडेकर, नकुशी रेडेकर आणि शोभा खांडेकर हे तिथे आले। हे शेत आमचं आहे, इथं काम करू नका असं म्हणत त्यांनी वाद घालत काठीनं तसंच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। या मारहाणीत नियती रणजित भोसले, मनोज नांदवडेकर, दिनकर भोगुलकर, चंदा भोगुलकर, अस्मिता मगदूम, सुलभा नांदवडेकर आणि सोहम नांदवडेकर हे जखमी झाले असल्याचं नमूद करण्यात आलंय। तसंच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आलाय। या गुन्ह्यात भरत शंकर भोगुलकर, मनोहर शंकर भोगुलकर, सिद्धार्थ मनोहर भोगुलकर, आकाश खांडेकर आणि निखिल रेडेकर यांना पोलिसांनी अटक केली आहे। याच घटनेप्रकरणी दुसऱ्या बाजूनं भरत शंकर भोगुलकर यांनीही फिर्याद दाखल केली असून त्यांच्या जमीन गट क्रमांक 532 मधील गवत कापलं जात असल्याचं समजल्यानं ते तिथे गेले असता दिनकर भाऊ भोगुलकर, चंदा दिनकर भोगुलकर, अस्मिता बिपिन मगदूम, बिपिन बाबूराव मगदूम, सुलभा मनोज नांदवडेकर, मनोज नांदवडेकर, नियती रणजित भोसले आणि रणजित भोसले यांनी वाद घालत मारहाण केली। या मारहाणीत भरत शंकर भोगुलकर, मनोहर शंकर भोगुलकर आणि सिद्धार्थ मनोहर भोगुलकर हे जखमी झाले। तसंच फिर्यादीची पत्नी आणि भाऊजय यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आलाय। या परस्पर विरोधी गुन्ह्यांमध्ये दुसऱ्या गुन्ह्यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेलं नाही। राधानगरी पोलीस या दोन्ही गुन्ह्यांचा अधिक तपास करत आहेत।